नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। इनसाइट 2021 हे जे काही इयरबुक आहे त्या इयरबुकच्या निमित्ताने आपण आज चर्चा करणार आहोत। तथापि आपली पूर्व परीक्षा राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्यानंतर आपल्याला आता मुख्य परीक्षेचे वेध लागतील आणि मुख्य परीक्षेच्या तयारी करण्यामध्ये दोन महत्त्वाचे भाग आहेत। एक पहिला भाग जो आहे तो म्हणजे स्टॅटिक किंवा ज्याला आपला अभ्यासक्रमातील निगडीत जो काही पायाभूत घटकांचा भाग आहे त्याची तयारी, आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे अभ्यासक्रमामध्ये जे काही घटक उपघटक दिलेले आहेत त्याच्या अनुषंगाने चालू घडामोडींशी संबंधित वेगवेगळ्या घडामोडींचा अभ्यास करणे। आजचा आपल्या व्हिडिओचा मुख्य भर हा आपल्या ज्या अभ्यासक्रमातील जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांशी 2020 साली ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने कसा अभ्यास करायचा याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। ही मुख्य परीक्षेची साधारणपणे एक मालिका असणार आहे, म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये इनसाइटचा वापर करून आपल्याला चालू घडामोडींचा कसा अभ्यास करता येईल याच्या संदर्भात आपल्याला GS1, GS2, GS3 आणि GS4 या चारही पेपर्स बद्दल वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली जाईल आणि निश्चितच आपल्याला ती माहिती मुख्य परीक्षेच्या तयारीमध्ये अभ्यासामध्ये उपयोगी ठरेल यात शंका नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2 अर्थात भारतीय संविधान आणि भारताचे राजकारण, महाराष्ट्राच्या विषय संदर्भासह आणि कायदे या पेपरच्या संदर्भात ज्या काही 2020 मध्ये चालू घडामोडी घडलेल्या आहेत किंवा ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडींची तयारी इनसाइट 2021 या मराठी इयरबुकच्या माध्यमातून कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम आपण पाहाल तर आपल्या पुढे स्क्रीनवरती एक कॉलम असलेले 3 कॉलम असलेले तक्ते दिसत आहेत। हा जो तक्ता आहे याच्यामध्ये सुरुवातीला डावीकडचा जो काही तक्ता आहे किंवा कॉलम आहे या कॉलम मध्ये आपल्या GS2 च्या मुख्य अभ्यासक्रमातील प्रकरण, घटक, उपघटक याची नोंद केलेली आहे। त्याच्या बाजूचा किंवा मधला जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये याच घटक, उपघटक आणि प्रकरणाशी संबंधित 2020 मध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडींची नोंद तिथे केलेली आहे। आणि तिसऱ्या शेवटच्या कॉलम मध्ये ह्या ज्या काही घडामोडी तुम्ही पाहाल इनसाइट 2021 इयरबुक मध्ये त्या नेमक्या कोणत्या पान क्रमांकावरती नमूद केलेल्या आहेत त्याविषयीची नोंद ह्या तिसऱ्या कॉलम मध्ये केलेली आहे। तर आपण एकेका घटकानुसार इनसाइटचा वापर आपल्याला मुख्य परीक्षेसाठी विशेषतः पेपर 2 साठी कसा करता येईल त्याची चर्चा या व्हिडिओमध्ये पाहूयात। पहिल्यांदा जर आपण पाहाल तर आपल्याला लक्षात येईल की राज्य शासन व प्रशासन हे जे काही आपल्या अभ्यासक्रमातलं एक प्रकरण आहे त्याच्यामध्ये मग संघराज्य व्यवस्था, कलम 356 आणि राज्यपालांची भूमिका हे जे काही वेगवेगळे उपघटक आहेत किंवा वेगवेगळे पैलू आहेत त्याच्या संदर्भात कोणती महत्त्वाची घडामोड 2020 मध्ये झाली ज्याची नोंद आपण इनसाइट 2021 या इयरबुक मध्ये केलेली आहे। तर आपल्याला असं दिसेल की या इयरबुक मध्ये आपण महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट या मतळ्याखाली एक फीचर स्टोरी दिलेली आहे। या फीचर स्टोरीमध्ये आपल्याला ह्या अभ्यासक्रमाशी संबंधित अनेक वेगवेगळे उपघटक अभ्यासता येतात। उदाहरणार्थ राज्यपालांबाबत काय घटनात्मक तरतुदी आहेत, राष्ट्रपती राजवटीचे घटनात्मक आधार काय, म्हणजे घटनात्मक कोणत्या अशा कलमा आहेत, तरतुदी आहेत ज्याच्या आधारे राष्ट्रपती राजवट लावता येते, राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी संसदेची मंजुरी घेण्याची काय पद्धत आहे, तिचा कालावधी काय असतो, किंवा राष्ट्रपती राजवट लावण्याची पद्धत काय किंवा ती माघारी कशी घेता येते, तिची समाप्ती कधी होते, त्यानंतर राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीत आतापर्यंत न्यायालयीन पुनर्विलोकन कोणत्या पद्धतीने झालेला आहे, या कलमा संदर्भात किंवा या राष्ट्रपती राजवटी संदर्भात विविध आयोगांनी कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत, 356 चा पहिल्यांदा वापर कुठे आणि कोणत्या राज्यात कोणत्या कारणांमुळे करण्यात आला, आणि महाराष्ट्रात आजपर्यंत किती वेळा आणि केव्हा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली याबाबतचे सर्व तपशील आपल्याला या पान क्रमांक 13 ते 17 मध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे थेट आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित अशी ही एक घडामोड आपल्याला त्यामध्ये कव्हर होताना दिसते। दुसरी घडामोड आपल्याला पाहिजे ती सुद्धा आपल्याला राज्य शासन व प्रशासन या प्रकरणाअंतर्गत पाहता येऊ शकते। तसंच जे काही परीक्षेमध्ये वेगवेगळे घटनात्मक पदस्थ आहेत त्या पदस्थांवरती जे काही प्रश्न येतात त्या अनुषंगाने सुद्धा ही घडामोड महत्त्वाची आहे। विविध घटनात्मक पदस्थांमध्ये मुख्यमंत्री हे एक महत्त्वाचं घटनात्मक पद आहे। या पदासंदर्भात काय महत्त्वाची घडामोड आपल्याला पाहायला मिळते तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवरती नियुक्ती किंवा निवड ही एक महत्त्वाची आपल्याला घडामोड इनसाइट 2021 मध्ये पाहायला मिळेल। ही सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, कारण
उद्धव ठाकरे यांची निवड हीच एका वेगळ्या पद्धतीने झालेली असल्यामुळे किंवा आजपर्यंत त्या अनुषंगाने वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, विधानसभेवरती थेट लोकांमधून निवडून न येता विधान परिषदेवरती निवडून आलेल्या किंवा विधान परिषदेचा किंवा विधानसभेचा सदस्य नसलेल्या आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांची देखील गणना होते. मग त्यांची पहिल्यांदाच ही निवड झालेली आहे, तर काय वेगळेपण आहे त्यांच्या निवडीचं. त्याचबरोबर अशा पद्धतीने म्हणजे कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीची जर मुख्यमंत्रीपदी निवड झाली किंवा त्याला मुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्यात आलं, तर त्या संदर्भात घटनात्मक तरतुदी काय आहेत, त्यांना कोणकोणत्या मार्गाने विधिमंडळाचं सदस्य होता येतं, विधान परिषदेवरती जर त्यांना घ्यायचं असेल तर कोणकोणते वेगळे मार्ग आहेत, त्यातला नामनिर्देशनाचा एक मार्ग आहे. त्यानंतर राज्यपालांच्या स्वविवेकाधिकाराचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी सुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी सुद्धा आपली काही तथ्यात्मक माहिती या फीचर स्टोरीमध्ये नमूद केलेली आहे. म्हणजे त्यांची वेगवेगळी पुस्तकं असतील, त्यांची राजकीय कामगिरी असेल किंवा विधान परिषदेवरती त्यांची आता निवड झालेली ती तर कोणत्या पद्धतीने झाली किंवा कोणत्या जागांच्या मार्फत झालेली आहे, क्षेत्रातून झालेली आहे, ती सुद्धा आपल्याला महत्त्वाची आहे आणि त्याची माहिती आपल्याला पान नंबर 19 आणि 20 वरती वाचायला मिळेल. पुढे आपण पाहतोय मूलभूत अधिकार, त्यातला त्यात शोषणाविरुद्धचा अधिकार. कलम 23 मध्ये जो काही नमूद केलेला मूलभूत अधिकार आहे त्याच्या संदर्भातली एक महत्त्वाची घडामोड आपण ही फीचर स्टोरीमध्ये नमूद केलेली आहे. ती कोणत्या मतळ्याखाली किंवा शीर्षकाखाली नमूद केलेली आहे, तर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याविषयी 1956 हा जो काही कायदा आहे त्याच्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने एक निवाडा दिला होता. तर त्या निवाड्या संदर्भातली ही घडामोड आहे. त्या निवाड्यामध्ये मानवी व्यापाराशी संबंधित काही न्यायालयाने भाष्य केलेली आहे, टिप्पणी केलेली आहे, ती सुद्धा आपल्याला इनसाइट 2021 यामध्ये अभ्यासता येऊ शकते आणि तिचा थेट संबंध हा आपल्याला मूलभूत अधिकारामधील कलम 23शी लावता येतो. पुढचा महत्त्वाचा घडामोड पाहण्यापूर्वी आपल्याला दिसतं की वित्तीय प्रशासन हे एक महत्त्वाचं प्रकरण आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये. तर वित्तीय प्रशासनामध्ये अर्थसंकल्पाची निर्मिती, अर्थसंकल्प याविषयी अंदाजपत्रकातल्या काही महत्त्वाच्या तरतुदी यासंबंधी प्रश्न विचारले जाणं अपेक्षित आहे. तर त्या अनुषंगाने आपण इनसाइटमध्ये 2019-20 या सालातील महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आणि 2021-22चा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, त्याच पद्धतीने केंद्रीय सर्वेक्षण, आर्थिक सर्वेक्षण आणि केंद्रीय अर्थसंकल्प हे नमूद केलेले आहेत आणि त्याचे पान नंबर देखील इथे आपल्याला नमूद केलेले दिसतात. पुढचं एक प्रकरण आहे भारताचे संविधान. त्याच्या संदर्भात जे एक महत्त्वाचा घटक आहे तो महत्त्वाचा घटक आहे म्हणजे नागरिकत्वासंबंधित तरतुदी. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वासंबंधित विविध तरतुदी दिलेल्या आहेत. पण 2020 साली या महत्त्वाच्या घटकाशी संबंधित कोणती महत्त्वाची घडामोड घडली, तर आपल्याला दिसतं की नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 हा आपल्याला आलेला दिसतो आणि त्याची सुद्धा नोंद आपण या इयरबुकमध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल या कायद्यातील सविस्तर तरतुदी, या कायद्याची अंमलबजावणी कुठे होणार आहे, कोणत्या राज्यांमध्ये होऊ शकेल, या कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधाची कारणं, या कायद्याच्या अनुषंगाने CAAच्या अनुषंगानेच NPR आणि NRC काय आहे. स्वतंत्रपणे CAAचा अभ्यास आपल्याला करून नागरिकत्वाची संकल्पना स्पष्ट होणार नाही, तर त्याच्या संदर्भात आपल्याला NPR आणि NRC या दोन महत्त्वाच्या संकल्पनांचा देखील अभ्यास करणं आवश्यक आहे. त्याच्या तरतुदी देखील याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि आसाम करार काय आहे हे सुद्धा आपल्याला या फीचर स्टोरीमध्ये वाचायला मिळेल, जेणेकरून आपला भारताचे संविधान या प्रकरणातील नागरिकत्वाशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्याचा अभ्यास होऊ शकतो. पुढचा आहे कामगार कल्याण. हा जो घटक आहे तो आपल्या मुख्य अभ्यासक्रमातील मार्गदर्शक तत्वे याच्यामध्ये येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की कामगार कल्याणाशी संबंधित कोणती महत्त्वाची घडामोड 2020 मध्ये झालेली आहे, ज्याची नोंद आपण या इयरबुकमध्ये केलेली आहे. तर श्रम संहिता विधेयके 2020 या शीर्षकाखाली आपण याची नोंद केलेली आहे. तर केंद्र सरकारने कामगारांसाठी 4 नव्या संहिता तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एकूण 29 कायद्यांचा समावेश केलेला आहे. कामगार कल्याणाशी संबंधित जे काही वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित कायदे आहेत त्या क्षेत्रातील कायदे ही एकत्र करण्यात आलेले आहेत आणि त्याचे 4 वेगवेगळे महत्त्वाचे क्षेत्र हे नमूद केलेले आहेत. त्याच्या संबंधीची सर्व तपशीलवार माहिती ही आपण इनसाइटमध्ये 68 ते 71 या पान क्रमांकावरती नमूद केलेली आहे.
पुढचा एक आणखीन महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे विधिमंडळ पदाधिकारी. राज्य शासन व प्रशासन या प्रकरणामध्येच आणखीन एक उपघटक आहे तो म्हणजे विधिमंडळ. आणि विधिमंडळाचा अभ्यास करत असताना आपण वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचा अभ्यास करतो. त्यामध्ये विधानसभा असेल, त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचा अभ्यास आपण करतो. विधान परिषदेचा अभ्यास करताना आपण सभापती आणि उपसभापती यांचा अभ्यास करतो. तर एक महत्त्वाची घडामोड घडली 2020 मध्ये, ज्याचा आपल्याला या मुख्य घटकाशी संबंध जुळवता येतो किंवा तो संबंध आपल्याला दिसतो. तो म्हणजे राजस्थानमध्ये एक राजकीय आणि घटनात्मक पेच उभा राहिला होता. तर त्या पेचामध्ये तिथल्या विधानसभा अध्यक्षांची काय भूमिका राहिलेली आहे त्या अनुषंगाने प्रश्न येऊ शकतात. आणि त्याबाबतची सर्व घटनात्मक तपशीलवार माहिती आपण यामध्ये नमूद केलेली आहे. त्याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षांचा पक्षांतरबंदी संबंधी अधिकार, पक्षांतरबंदी कायदा जो अतिशय विस्तृतपणे आपण तिथे नोंदवलेला आहे. त्यानंतर वेगवेगळे न्यायालयीन निर्णय, सभापतींच्या अधिकारांसंदर्भात, अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भात आणि या सर्व प्रकरणामध्ये राज्यपालांची भूमिका काय राहिलेली आहे याची सुद्धा माहिती आपण इनसाइट 2021च्या पान क्रमांक 73 ते 77 मध्ये नोंदवलेली आहे, जी आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2 ला उपयुक्त ठरू शकते. पुढचा मूलभूत हक्काशी संदर्भात आणखीन एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे मूलभूत हक्कांमधील कलम 19 जे आहे स्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित, त्याच्याविषयी एक महत्त्वाची घडामोड आपल्याला या इयरबुक मध्ये वाचायला मिळेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि निदर्शनाचा अधिकार या शीर्षकाखाली आपल्याला ही घडामोड वाचायला मिळेल. त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा जो काही हा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, त्याच्या संबंधी घटनात्मक तरतुदी काय आहेत आणि या अधिकारावरती निर्बंध घालण्यात आल्यानंतर अशा महत्त्वाच्या कुठल्या घडामोडी आहेत की ज्याच्यावरती निर्बंध घालण्यात आले होते, तर या सुद्धा घडामोडी आपल्याला पाहता येऊ शकतात. त्यानंतर मूलभूत हक्काशी संदर्भात आणखीन एक महत्त्वाचा अधिकार आहे तो म्हणजे माहिती अधिकार कायदा आणि न्यायमंडळ. आपण पाहतोय की RTI संदर्भात वारंवार नवनवीन घडामोडी घडत असतात. तर त्या अनुषंगाने आयोगामध्ये किंवा आयोगाने काही प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. 2020 मध्ये आणखीन एक महत्त्वाची घडामोड RTIच्या संदर्भात किंवा त्या अनुषंगाने आपल्याला घडलेली दिसते. कोणती घडलेली दिसते आणि ती अतिशय महत्त्वाची घडामोड आहे. कोणत्या कारणाने महत्त्वाची घडामोड आहे? कारण सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचं कार्यालय हे माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत येतं किंवा नाही, हा जो काही अनेक वर्षांपासून वाद सुरू होता, त्या वादासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने, केंद्रीय माहिती आयुक्तांनी आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या पद्धतीने भूमिका घेतली. त्याच्यावरती निर्णय झाला आणि अंतिम निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने मात्र मान्य केलं की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचं कार्यालय हे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत येतं. पण त्याला काय अपवाद असेल याची सुद्धा त्यांनी आपल्या निर्णयामध्ये नोंद केलेली आहे. हे सर्व तपशील आपल्याला वाचायला मिळतील. त्यानंतर भारतीय राजकीय व्यवस्था किंवा संसदेचं कामकाज. आपल्याला माहित आहे की मुख्य अभ्यासक्रमामध्ये केंद्रीय कायदेमंडळ किंवा संसदेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये संसदेच्या कामकाजासंदर्भात सुद्धा प्रश्न अपेक्षित आहेत. संसदेचं कामकाज कसं चालतं, त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत किंवा वेगवेगळे त्याच्या आयुध आहेत. या आयुधांमधला एक महत्त्वाचा आयुध आहे ते म्हणजे प्रश्नोत्तराचा तास. पण 2020 मध्ये महत्त्वाची घडामोड काय घडली तर 2020 मध्ये पहिल्यांदा असं घडलं की संसदेमध्ये किंवा लोकसभेच्या कामकाजामध्ये प्रश्नोत्तराचा तास वगळण्यात आला. तर ही एक अतिशय महत्त्वाची लक्षवेधी अशी घडामोड 2020 मध्ये घडली, ज्याचा आपल्या अभ्यासक्रमाशी थेट संबंध आहे. मग या प्रश्नोत्तराच्या तासाचं महत्त्व काय आहे, तो कशासाठी असतो, त्याच्यामध्ये कोण प्रश्न उपस्थित करू शकतात, त्याच्यावरती निर्णय कसा घेतला जातो, ही सर्व प्रक्रियात्मक माहिती या लेखामध्ये नमूद केलेली आहे. त्याचबरोबर प्रश्नोत्तराच्या तासाला जोडून असलेला आणखीन एक महत्त्वाचा तास म्हणजे शून्य प्रहर. तर त्याविषयीची माहिती सुद्धा चौकट करून आपण या इयरबुकमध्ये नमूद केलेली आहे, ती आपल्याला अभ्यासता येईल. आपल्या अभ्यासक्रमात आणखीन एक महत्त्वाचं प्रकरण आहे ते म्हणजे शिक्षण पद्धती. स्वतंत्र प्रकरण आहे आणि हेच प्रकरण आपल्याला HRD मध्ये सुद्धा अभ्यासावं लागतं. तर याच्यामध्ये आपण पाहतोय की 2020 मधली महत्त्वाची घडामोड म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 साली जे सादर करण्यात आलं. या नव्या धोरणाची वैशिष्ट्ये काय आहेत, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण याच्याबद्दल काय मांडणी केलेली आहे धोरणामध्ये आणि या धोरणातल्या महत्त्वाच्या उणिवा काय आहेत याची तपशीलवार माहिती आपण इयरबुकमध्ये नमूद केलेली आहे, जी आपल्याला या प्रकरणासाठी पेपर 2 मध्ये, GS2 मध्ये, त्याचबरोबर GS3 मध्ये, HRD मध्ये अभ्यासता येऊ शकते. त्यानंतर संघराज्य व्यवस्था.
याच्यामध्ये आपण केंद्र, राज्य आणि वेगवेगळ्या प्रकारचे राज्य त्यांच्या संदर्भातल्या घटनात्मक तरतुदी याचा अभ्यास करतो. अशीच एक महत्वाची घडामोड ती म्हणजे 6व्या अनुसूचीतील प्रदेशांच्या बाबत कशा पद्धतीने राज्यकारभार किंवा प्रशासन केला जातो. तर 6व्या अनुसूचीमध्ये आसाम हे एक महत्वाचं राज्य आहे. तर आसाम या राज्याचं प्रशासन आणि राज्यकारभार चालत असताना त्यातले महत्वाचे आव्हाने कोणती आहेत त्याच्या संदर्भात माहिती आपल्याला करून घ्यावी लागते किंवा त्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तर या अनुषंगाने बोडो करार हा एक महत्वाचा करार आपल्याला 2020 मध्ये झालेला पाहायला मिळतो आणि त्याच्याबाबतच्या तरतुदी ह्या अभ्यासाव्या लागतील. त्यानंतर संघराज्य व्यवस्थेमधलाच आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा, ज्याच्यातून अनेक वेळा राज्य ही स्वतंत्र होण्याची, स्वायत्त होण्याची किंवा फुटून निघण्याची मागणी करतात. तर अशा संदर्भात प्रादेशिक असमतोलाच्या मुद्द्याच्या आधारे उत्तर भारतामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडताना आपल्याला दिसतात. त्यातली एक महत्वाची घडामोड म्हणजे नागा शांतता प्रक्रिया. नागावाद नेमका काय आहे, 2015 साली केंद्र आणि नागा संघटना यांच्यामध्ये कोणता करार झाला, या करारातल्या तरतुदी काय आहेत आणि आजही आपल्याला या भागामध्ये कोणत्या कारणांमुळे संघर्ष दिसतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इनसाइट इयरबुक मध्ये वाचायला मिळतील. त्यानंतर केंद्र राज्य वित्तीय संबंध हाही संघराज्य व्यवस्थेतला अतिशय महत्वाचा घटक आहे. त्याच्या संदर्भात नुकताच गेल्या वर्षी 15व्या वित्त आयोगाचा अहवाल आला. या अहवालामध्ये आयोगाने कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत, त्या केंद्र राज्यांना कशा पद्धतीने लागू होतात आणि स्थानिक पातळीवरती ग्रामपंचायतींना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात आयोगाने नेमक्या कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत याचा तपशीलवार आढावा आपल्याला या तरतुदींमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर समाज कल्याण व सामाजिक विधिविधान याच्या संदर्भात आपल्याला वेगवेगळ्या तरतुदी इनसाइट किंवा वेगवेगळ्या घटना घडामोडी इनसाइट 2021 या इयरबुकमधून वाचायला मिळतील. उदाहरणार्थ भारतातील गुन्हे अहवाल असेल, लिंगभाव सामाजिक संकेत निर्देशांक असेल, महाराष्ट्र शासनाने मांडलेले शक्ती विधेयक असेल, महिलांविरोधी अत्याचारांचे खटले चालवण्यासाठी महाराष्ट्रात विशेष न्यायालय स्थापन करण्यासंदर्भातली तरतूद असेल किंवा छत्तीसगड राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांसाठी राखीव कोटा असेल, या सगळ्या घडामोडी आपल्याला सामाजिक न्याय, समाज कल्याण या अनुषंगाने पाहता येतील. एकंदरीत राज्यकारभार, राज्यव्यवस्था या संदर्भात काही निर्देशांक आपल्याला ओझरते डोळ्याखाली घालता येतील. त्यानंतर महत्वाचा भाग आहे तो म्हणजे व्यक्तींवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. या चर्चेतील व्यक्ती कोणत्या, तर त्या राजकीय आणि घटनात्मक पदस्थांच्या नियुक्त्या या संदर्भातही प्रश्न येतो आणि काही महत्वाच्या व्यक्तींचं राजकीय क्षेत्रातील किंवा प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींचं निधन झालं असेल तर त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आपल्याला दिसते. राजकीय घटनात्मक पदस्थांच्या नियुक्त्यांमध्ये आपल्याला नक्कीच काही घडामोडी अभ्यासाव्या लागतील किंवा पाहाव्या लागतील. उदाहरणार्थ नरहरी झिरवाळ, डॉक्टर नीलम गोरे, संजय भाटिया, हरिवंश नारायण सिंह, मनोज सिन्हा, गिरीशचंद्र मुर्मू जे कॅग आहेत, किंवा डॉक्टर प्रदीप कुमार जोशी जे UPSCच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली, राजीव कुमार नीती आयोगाचे उपाध्यक्ष, यशवर्धन कुमार सिन्हा, KK वेणुगोपाल महाधिवक्ता, रंजन गोगोई राज्यसभेवरती यांची निवड, JP नड्डा भाजपचे पक्षाध्यक्ष. तर अशा काही राजकीय आणि घटनात्मक पदस्थांच्या नियुक्त्या देखील आपल्याला मुख्य परीक्षेसाठी पाहाव्या लागतील. त्याचबरोबर काही महत्वाच्या व्यक्ती ज्यांचं निधन झालेलं आहे त्या सुद्धा आपल्याला पेपर 2च्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत. उदाहरणार्थ राजकीय अशा महत्वाच्या व्यक्ती म्हणजे विष्णू सावरा, शिवाजीराव पाटील निलंगेकर, प्रशासकीय व्यक्तींमध्ये नीला सत्यनारायण, राम प्रधान, पुन्हा राजकीय व्यक्तींमध्ये अहमद पटेल, तरुण गोगोई, रामविलास पासवान, जसवंत सिंह, सामाजिक कार्यकर्ते सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून किंवा बंदी वेठबिगारीच्या विरोधात महत्वाचं सामाजिक कार्य करणारे स्वामी अग्निवेश, त्यानंतर केशवानंद भारती खटल्याच्या संदर्भातले केशवानंद भारती आणि भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सुद्धा आपल्याला तपशीलवार माहिती यांची आपल्याला इनसाइटमध्ये पाहायला मिळेल, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. त्यानंतर काही राजकीय महत्वाच्या घडामोडी, न्यायालयीन घडामोडी आपल्याला पाहाव्या लागतील आणि त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो म्हणजे न्यायालयीन निवाडे. न्यायालयीन निवाडे जे काही 2020 मध्ये देण्यात आलेले आहेत, हे निवाडे कशा संदर्भात आहेत, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, तर महिला अत्याचार, महिला अधिकार संबंधी आहेत, न्यायालयाचा अवमान या संबंधी काही निवाडे आहेत. त्यानंतर समाजातल्या मागास घटकांसाठी काही समान संधी देणारे निर्णय आहेत, मागास घटकांचे संरक्षण आणि इतर विषयांसंबंधी काही महत्त्वपूर्ण निवाडे हे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्याचा देखील आपल्याला अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्यावरती
पेपर 2 मध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ महिला विरोधी अत्याचारांचे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालय आहे. त्यानंतर 2005 पूर्वीच्या प्रकरणातही वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान वाटा आहे. लष्करात महिलांना समान संधी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. पदोन्नतीतील आरक्षण हा मूलभूत हक्क नाही यावरती सुद्धा देखील प्रश्न अपेक्षित आहे. ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात अटकेसाठी चौकशीची गरज नाही किंवा सरन्यायाधीशांचं कार्यालय आता RTI अंतर्गत आहे किंवा अयोध्या खटला, अशा अनेक 2020 मधल्या महत्त्वपूर्ण घडामोडी ज्याच्यावरती न्यायालयीन निर्णय दिलेले आहेत त्याची सुद्धा आपल्याला तपशीलवार माहिती इनसाइट 2021 मध्ये या विविध पान क्रमांकांवरती अभ्यासाला मिळू शकते. अशा प्रकारे आपल्याला इनसाइट 2021 मधल्या काही निवडक घडामोडींचा अभ्यास करून पेपर 2शी संबंधित जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची तयारी करता येऊ शकते आणि मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला आणखीन अधिकाधिक मार्क मिळवता येऊ शकतात. तर अशा संदर्भात आणखीन पेपर 1, पेपर क्रमांक 3 आणि पेपर क्रमांक 4 यावरचे व्हिडिओ देखील आपल्याला अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात येतील, ज्याच्या आधारे आपण कमीत कमी वेळेमध्ये 2020 मधल्या त्या पेपरशी संबंधित घडामोडी अभ्यासू शकाल आणि आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं ते आपल्याला लाभकारक ठरतील अशी आम्हाला आशा आहे आणि याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा अशी अपेक्षा. आपल्याला मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. दी युनिक अकॅडमी द्वारा प्रकाशित मराठीतील इयरबुक्सची समृद्ध वाटचाल. द युनिक अकॅडमीने 2008 पासून ते 2020 पर्यंत महाराष्ट्र वार्षिकी, तर 2015 ते 2017 या कालावधीत भारत वार्षिकी हे दर्जेदार वार्षिक अंक महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहोचवले आणि मराठीत इयरबुक्स ही संकल्पना रूढ केली. द युनिक अकॅडमीने 2009 साली महाराष्ट्र वार्षिकी हा महाराष्ट्राविषयी सर्वांगीण व विविधांगी माहिती देणारा नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतला. महाराष्ट्र वार्षिकीच्या 2014 सालापर्यंतच्या अंकात महाराष्ट्राचा इतिहास, साहित्य, संस्कृती, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षण, महाराष्ट्र घडवणारे शिल्पकार अशी विभागवार माहिती तसंच सरत्या वर्षातील प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील चालू घडामोडींचा विस्तृत आढावा समाविष्ट केला. 2015 सालापासून महाराष्ट्र वार्षिकीत महाराष्ट्राला केंद्रस्थानी ठेवून विशेष लेख, लक्षवेधी घडामोडी मांडण्यात येऊ लागल्या आणि याच वर्षापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण घडामोडींचा समावेश असलेली भारत वार्षिकी स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येऊ लागली. गेल्या वर्षी म्हणजे 2020 या वर्षी प्रसिद्ध झालेला महाराष्ट्र वार्षिकी हा या अंकमालेतला 12वा अंक होय. द युनिक अकॅडमीने महाराष्ट्र वार्षिकी आणि भारत वार्षिकी या 2 दर्जेदार वार्षिक अंकांद्वारे मराठीत इयरबुक्सची संकल्पना रूढ केली आणि या उपक्रमात सातत्य ठेवत त्यात काही नाविन्यपूर्ण बदल करून नव्या स्वरूपात सादर केलेले या वर्षीचे इयरबुक म्हणजे इनसाइट 2021, जे नुकतंच प्रकाशित झालं. या इयरबुकमध्ये एकूण 20 विभाग असून त्या अंतर्गत 1000 पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आणि परीक्षाभिमुख घडामोडी आहेत. यामध्ये फीचर स्टोरी, नियुक्ती, पुरस्कार, समित्या, निर्देशांक आणि अहवाल, क्रीडा, निधन, पर्यावरण आणि नैसर्गिक आपत्ती, आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान व अवकाश संशोधन, संरक्षण व सुरक्षा, अर्थ व व्यापार, कृषी आणि नैसर्गिक संसाधने, शासकीय योजना, पारित विधेयके असे एकूण 20 विभाग आहेत. प्रस्तुत इयरबुक 2021 आणि 2022 या वर्षामध्ये पार पडणाऱ्या पोलीस भरती, सरळ सेवा परीक्षा, नेट सेट, SSC, बँकिंग, PSI STI ASO, राज्यसेवा आणि UPSC अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे इयरबुक अचूक, अधिकृत आणि अद्ययावत माहितीवर आधारित असून यामध्ये वस्तुनिष्ठ तथ्ये आणि विश्लेषण या दोहोंचा समन्वय साधला आहे. घडामोडींचे सुलभरित्या आकलन व्हावे यासाठी इमेजेस, चार्ट्स, डायग्रॅम दिले आहेत आणि सुलभ मांडणी केली आहे. इनसाइट 2021 हे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, पत्रकार आणि जिज्ञासू वाचक अशा सर्वांसाठी परिपूर्ण संदर्भ ग्रंथ ठरेल अशी ही खात्री वाटते. हे इयरबुक द युनिक अकॅडमीच्या बुकशॉप, अमेझॉन यासह राज्यातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. या संदर्भात काहीही अडचण असल्यास अवश्य संपर्क साधा. संपर्कासाठी दूरध्वनी 020 25 53 03 35 किंवा 77 75 08 33 44 या क्रमांकावर संपर्क साधा.
तसंच द युनिक अकॅडमीच्या संकेतस्थळाला भेट द्यायला देखील विसरू नका. धन्यवाद.